डिंपे, ही बघ तुझ्यासाठी साडी आणली, शोभून दिसेल ना? छी, मुझे नहीं चाहिए असली भंगर साड़ी। टाक मारून हे काय करताय तुम्ही? तेच जे तुझा नवरा करेल असंच कापून टाकेल तो तुलाही आणि मलाही. तुझ्या आयुष्यात दोघांपैकी एकच कोणीतरी जिवंत राहू शकतो. आता कोणी जिवंत राहायचं ते तूच ठरव रेश्मा. कुठल्या तरी पुरुषाचं लॉकेट आहे. आज हे सापडलं आमच्या बेडरूम मध्ये, उद्या लॉकेटवाला सापडेल. नाही त्याला कापून त्याचे तुकडे तुकडे केले ना, नाव सांगणार नाही. डॉक्टर मिस्टर विजय आलं का वाड्यात? नाही, ते कशाला येत्याल? नाही तुम्ही ओरडत आला म्हणून म्हटलं. मग हिच्या हाताला बाजले, काहीतरी करा ना डॉक्टर. बसा. लय झोमताय डॉक्टर. नग नग ऐक हा बघ, काय बारक्या पोरावानी करताय. भाजलंय मला त्रास तुम्हाला होतोय. ते बघवणं झाले. घाबरू नका, फार काय भाजलेलं नाहीये. थोडंसं झोंबेल, संध्याकाळपर्यंत बरं वाटेल. ही क्रीम रात्री झोपताना जावा. किती पैसे झाले डॉक्टर? अहो राहू द्या हो पैसे. तुमच्याकडनं कसले पैसे घेणार? तुमच्यासाठी 300 रुपयाचं नुकसान मी सहन करूच शकतो. 300 रुपये? अहो नका देऊ मला पैसे. आमच्यामुळे तुमचं नुकसान कशाला? आ बघ, त्या की पैसे. अहो मंगल ते खरंच नको मला. बाबू दादा काय करता तुम्ही? तर राहू द्या, तुम्ही देता एवढे तर मी घेतो. आणि ही क्रीम घ्या, फुकट देतो माझ्याकडून. चला येतो डॉक्टर. या. बोल. हॅलो डॉक्टर, मी नाही राहू शकत माझ्या नवऱ्यासोबत. तुम्ही म्हणालात ना, त्यावर मी खूप विचार केला. तुमच्या दोघांपैकी जर मला एकाला निवडायचंय ना, तर मला तुमच्यासोबत जगायचंय डॉक्टर. माझ्याबरोबर जगायला तुझ्या नवऱ्याने मला जिवंत ठेवलं पाहिजे. जोपर्यंत माझं लॉकेट त्याच्याकडे तोपर्यंत माझं काही खरं नाही. तो कधीही माझा जीव घेईल. असं नका बोलू डॉक्टर, मी तुम्हाला काही होऊ देणार नाही. मी ते लॉकेट त्यांच्याकडून काढून घ्यायचा प्रयत्न करते. तुझे प्रयत्न बघितलेत मी. तू जर का असेच प्रयत्न करत राहिलीस तर एक दिवस तुझा नवरा माझ्यापर्यंत पोहोचेल. तू एक काम कर रेश्मा, तू घरीच राहा, शांतपणे सुखी राहा. इथून पुढे मला फोन करू नकोस. तुझा माझा संबंध संपला आणि हा आपला शेवटचा फोन. हे काय बोलता तुम्ही डॉक्टर? असं नका ना वागू माझ्यासोबत. मी तुमच्यासाठी काय वाटेल ते करायला तयार आहे, पण माझी साथ नका सोडू. हो ना? मग मला नुसते प्रयत्न नकोय, काही करून ते लॉकेट हवंय. जर का ते लॉकेट मिळालं तर मी तुझा, नाहीतर मी तुझा नाही. रेश्मावरती विश्वास ठेवून बेफिकीर राहणं धोक्यात जाणार आहे मला. विजयचा फोन. हा का फोन करतोय मला? याला ते लॉकेट कोणाचं कळलंय की काय? अगं काय करतेस तू? हा, तुला त्रास होत असेल तर मी करतो स्वयंपाक. काय आज ड्युटीवर जायच्या आधीच घेतली का काय? एवढी वर्ष झाली लग्नाला, साधं चहा करताना तुम्हाला कधी पाहिलं नाही. आराम करा, जा. ड्युटीवर जागायला लागतंय तुम्हाला. नाही, तुला आरामाची गरज आहे. तू होय बाजूला, मी करतो स्वयंपाक. चल उठ, इकडे बस, मी अहो. करतो. उठ. काय करताय? हा बस, मी करतो.
काय ग काय बघतीयस? काय नाही, बंदूक घेऊन फिरणारा माणूस योच का ते बघतीये. आजवर मी तुम्हाला एवढं वाईट वंगाळ बोलली, तुमच्याच्यानं काय होणार नाही असं घालून पडून बोलली. तुम्ही फक्त ऐकून घेतलं, कधी माझ्यावर वरडला नाही, कधी हात वगारला नाही. तुमचं माझ्यावर एवढं प्रेम आहे माहित नव्हतं. अगं तू काही कमी खपलीस होय घरासाठी? आता ज्याला काम पडतं त्याला त्रास होतो, आणि त्रास झाला मग तोंड चालतंच. त्याचं काही वाईट वाटत नाही मला. ह्यो संसार तुझ्यामुळेच टिकलाय. मी काय केलं हो? घरातलं सगळं सांभाळच, अजून काय करायला पाहिजे? आता वाड्यावर एवढी अरिष्ट आली तर तू धीर नाही सोडलास. तू माझ्या संग आहेस, पण एवढ्या मोठ्या कर्जाच्या बोजाखाली दबून पण मी आपण धीर नाही सोडला. अव्वा, ही भाकरी म्हणायची वय आम्हाला समजा असं तुकडं खायला घालणार आहे काय? राहू द्या, नाहीतर घरातलं हाय नाही तेवढं पीठ संपवाल आज. बाजूला वा, मी जमेल तसं करती. ऐक, हे पण नाही जमलं मला. अहो आता ही कशाला जमाय पाहिजे? तुम्ही आज मी स्वयंपाक करतो एवढं म्हणलात, यातच आनंद आहे मला. तुमचं एवढं प्रेम बघून मला या चटक्याचं पण काय वाटत नाही बघ. झालं, पाणी घाल. डॉक्टर, डॉक्टर दरवाजा उघडा. विजय, हा आत्ता इथे का आलाय? याला ते लॉकेट माझं हे कळलं की काय? डॉक्टर, दार उघडा. डॉक्टर, पेन कुठे माझा? डॉक्टर, किती वेळचं दार वाजवतो डॉक्टर? दार का नाही उघडत? आदे ना. फोन पण करतो मी तुम्हाला खूप वेळेपासून. फोन का उचलत नाही आहात तुम्ही? बसा. सॉरी, माझा मोबाईल जरा सायलेंटवर होता, त्यामुळे लक्ष नाही गेलं. बजा कुठे डॉक्टर? बजा? त्याची बायको बोलली तुम्ही बोलवलं होतं त्याला. हो, ऍक्च्युली मीच बोलवलं होतं त्याला. त्याला पुण्याला पाठवलंय, माझी काय औषधं आणायची होती. तुमचं काही काम होतं का? हो डॉक्टर, माझ्या बायकोचं कुणासोबत लफडं सुरू आहे हे तोच शोधून काढू शकतो. गावात हे लॉकेट कुणाचं आहे, हे कुठे मिळतं, हे फक्त बजाज शोधून काढू शकतं. आता मला वेळ नाही घालवायचा डॉक्टर, पटकन त्या हरामखोराला शोधायचंय, आणि हे काम फक्त बजाज करू शकतो. तुम्ही काळजी करू नका. बजा इथे आला रे आला की तुमचा निरोप मी त्याला देतो. तो आला की अर्जंटमध्ये पाठवा त्याला माझ्याकडे. येतो. एक मिनिट, बजाला यायला उशीर होईल. तुम्ही एक काम करा, ते लॉकेट माझ्याकडे देऊन ठेवा, म्हणजे बजा इथे आला की मी लगेच त्याला देऊन टाकतो. काय वेळ वाचेल आपला. देत आहे ना? एक मिनिट. काय झालं? नको डॉक्टर, तुम्हाला माझ्यामुळे आणखीन त्रास नको. हे लॉकेट बजाला दिल्यावर त्याला व्यवस्थित समजून सांगावं लागेल. तुम्ही फक्त एक काम करा, बजा आला की त्याला बंगल्यावर पाठवा. येतो. ये डिम्पी है ना, खुद की बहुत फेवरेट है. हाँ, मंगल, मी कामावर जातो ग. अव
साहेबांना जरा सुट्टीचं विचारून घ्या की. होय ये तुम्ही. आई बघून चाल की. तर तुझ्या बापानं वर जाताना डोळं नाही का दिलं मला? मोठा आलाय बघून चाल सांगणारा. आई लागलं का ग? लागला असतं तर तुला जित्ता ठेवला असता का? कुठं कामावर चाललायस का? होय. जरा वाईज बस इथं, मला बोलायचंय तुझ्या संग. बर. आय बोल की. अरे पुरीचं एवढं मोठं लगीन काढलंयस, पैशाचा विचार काय केलास का नाही? एवढं पैसे कुठून आणणार आहेस? आय काहीतरी केलं पाहिजे की. काय कर्ज बिर्ज काढणार आहेस काय? होय आजी, ह्यो वाडा विकणार आहे डॉक्टरसनी माझ्या लग्नासाठी. किडं पडलं तुझ्या तोंडात, आग लागली तुझ्या तोंडाला. शुभ बोल म्हणलं तर काय जीभ झडेल वय तुझी. चोरून पोळी खा म्हणलं तर बोंबलून गुळवणी मागायची अशी गत आहे तुझी. माझ्या वाड्याकडे त्या कंपाऊंडरने डोळे वर करून बघावंच, मग त्यो आहे मी आहे. आय तू शांत हो. मला काही येड लागलंय का वाडा ऐकायला? मी नाही ऐकणार वाडा. आता कसं शाण्यावानी बोलतोयस? वाडा ऐकणार नाहीस तर पैसे कुठनं आणणार आहेस? काळजी वाटते र. आत्या तुम्ही नका काळजी करू. आई भवानीच्या कृपेनं समजा चांगलं होईल बघा. चांगलं होईल ग, पण पुरीला लागणार तोळा 2 तोळं सोनं घालायला पाहिजेत. त्याला काय पैसे कमी लागणार आहेत वय? ते बी हायच आत्या. आत्या तुमच्या मनात आहे का एखादा दागिना नातीला घालायचा? नाही म्हणजे घालू आपण तसं. आलीस का माझ्या दागिन्यावर? हीच काढून घ्यायचं होतं मला. माझा दागिना घाण ठेवून लग्न करणार आहे का? तीच बघायचं होतं मला. बाबू उद्याच्या उद्या माझा दागिना बँकेतनं काढून माझ्या हवाले करायचं. आजी, तुला कसं माहित ग पप्पा तुझं दागिने ऐकून माझं लगीन करणार आहेत ती? काय? मी बरं दिन माझा दागिना? तुम्ही हात लावाच माझ्या दागिन्याला, मग मी बघतेच तुमच्याकडं. मांडवाला आग लावीन, पंक्तीच्या जेवणात यश कालवीन. तुम्ही हातच लावा माझ्या दागिन्याला. अहो आत्या तिन्ही सांजेचं कशाला अभद्र बोलताय? तुमच्या दागिन्याला कुणी बी हात लावणार नाही. आई शांत हो. तुझं दागिनं नाही वापरणार या लग्नात, मग तर झालं ना. किती रे गुणाचा माझा बाबू, तरी बी माझा दागिनं माझ्या ताब्यात दे. माझा विश्वास नाही तुमच्यावर. आली मोठं दागिनं घ्यायला. 21 तोळ्यातलं 21 ग्रॅमला बी हात लावून देणार नाही मी. अहो डिंपलच्या सुपारीच्या कार्यक्रमाला आत्याने त्यांचं दागिनं मागितलं तर काय करायचं मग? त्यांचं दागिनं तर घाण पडलेत. करू काहीतरी. ये तुम्ही. बजा डॉक्टर बस 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 बस. कुठं होता तुम्ही? कधीपासून तुमची वाट बघतोय मी. अख्खं पुन्हा पालतं घातलं तरी तुमचं दुकान काय गावलं नाही. तुम्हाला सांगतो डॉक्टर, ते दुकान गावलं असतं का नाही, बजरंगानं कसा पर्वत उचलून आणला होता, तसा ह्या बजरंगानं तुमच्यासाठी दुकानदारासकट दुकान इथं आणलं असतं. बजा मी तुला खरंच सांगायचं विसरलो. माझा जो मुंबईला मित्र आहे ना, त्याच्याशी माझं फोनवर बोलणं झालं. त्याने मला सांगितलं ते औषधाचं दुकान आहे ना, त्या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट झाले. नेमकी पंचायत झाली बघ. सॉरी बरं का, तुला उगाच जास्त त्रास झाला. नाही नाही, त्रासाचं काय घेऊन बसलाय तुम्ही? तुमची औषधं मिळाली नाहीत का नाही, ह्याचं वाईट वाटतंय बघा मला. पत्ता सापडला की मी सांगेन तुला. जा आता, खूप दमला असशील, आराम कर. हाव कसला आराम? आता हितनं मला विजयभाऊच्या बंगल्यावर जावं लागेल. काहीतरी महत्वाचं काम आहे बोलले नाही का, तिकडेच जावं लागेल. एवढ्या रात्रीचं? होय,
बजारे बरं दिसत नाही रे एवढ्या रात्री लोकांच्या घरी जाणं. म्हणजे त्यांनाही असं वाटणार ना, हा एवढ्या रात्रीचं का आलाय, ते तुला हाकलून द्यायला बघणार. म्हणजे आपली इज्जत जाण्यापेक्षा न गेलेलं बरं. म्हणजे असं मला वाटतं बरं का. तू ठरव बाबा काय करायचं ते, मी तर नसतो गेलो. आणि तुझं महत्वाचं काम असेल तर तुझा, मी कोण तुला सांगणारा जा नको जाऊ. नाही नाही नाही, तुम्ही म्हणताय का नाही ती बरोबर आहे. आता हिथनं डायरेक्ट मी घरी जातो. मैंदाळ भूक लागली आहे. घरी गेलो का नाही 7-8 भाकरी, 1 डबा भात आणि 10-15 अंडे सांगतो. आणि मग विचार करतो जायचं का नाही, नाही तर जातच नाही. देतो असं अंड टाकून. येऊ का? आयो, हे तुमचं पैसं आणि ही लिस्ट. तुमच्या जेवणाचं कसं काय झालंय माझं. बरं येऊ का? हो. आयो, बोला की विजय भाऊ. बजा तुला काय सांगितलं होतं मी? सकाळी अर्जंट मध्ये घरी ये म्हणून सांगितलं होतं. ते व्हायचं अर्जंट महत्वाचं काम आलतं म्हणून पुण्याला गेलतो. हे काय आत्ताच गावात पोचलोय. घरी जाऊन तुम्हालाच फोन करणार होतो, पण म्हटलं तुम्ही झोपला असाल. सकाळी येतो की बंगल्यावर? आत्ताच्या आत्ता ये. एवढ्या रातचं? बर, जेवतो आणि येतो लगेच. बजा तुला आत्ताच्या आत्ताचा अर्थ कळतो का? पुढच्या 0 मिनिटात तुम्हाला इथे हजर पाहिजेस. नाही नाही नाही, पोचलो म्हणजे पोचलोच बघा. हृदयाच्या 10व्या टोक्याला पोच म्हणजे पोचच. बर, मिटतो बर का. एवढ्या रातचं विजयभाऊचं काय अर्जंट काम असेल? हे कुठल्या तरी पुरुषाचं लॉकेट आहे. आज हे सापडलं आमच्या बेडरूम मध्ये. उद्या लॉकेटवाला सापडेल. नाही त्याला कापून त्याचे तुकडे तुकडे केले ना, तर नाव सांगणार नाही. तू एवढ्या रात्री इथं काय करतोय? तुला परत अशुभाची चाहूल लागली का? विजय, नाही उचललं तर परत वाड्यावर येईल. मिस्टर विजय बोला. डॉक्टर घरी या ताबडतोब. महत्वाचं बोलायचंय. काय बोलायचंय? तुम्ही आधी घरी या मग सांगतो. नाही मी आलोच तो, पण ऍक्च्युली दवाखान्यावर बजाची वाट. बजा इथेच आहे माझ्या समोर.